नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी 2026 पासून ते डिसेंबर 2026 पर्यंत अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपतोय. अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचं एक पत्रक 23 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले. याच मंजुरीच्या अधीन राहून राज्यामध्ये जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 मध्ये या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या याचप्रमाणे निवडणुका होऊन नवनिर्वाचित ग्रामपंचायतींवरती नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आणि याच अनुषंगानं उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याचीही दक्षता घेऊन राज्यामध्ये जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल किंवा नव्यानं निवडणूक होईल त्यावरती जोपर्यंत सदस्य निवडून येत नाहीत, ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र राज्य शासनाकडनं निर्गमित करण्यात आले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सचिव महाराष्ट्र यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. त्यानुसार आता संबंधित ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्याकडील ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असेल किंवा संपणार असेल तर नवीन निवडणूक होऊन जोपर्यंत तिथे पुन्हा ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तिथे प्रशासक आता नेमण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.